आणि चित्रपट पडद्यावरती आपल्या अभिनयानं कोट्यावधी प्रेक्षकांची मन जिंकणारे शाहरुख खान, अजय देवगण, टायगर श्रॉफ आता एका जाहिरातीमुळे अडचणीत येण्याची शक्यता आहे। महाराष्ट्र अन्न आणि औषध प्रशासन विभागानं या तीनही कलाकारांना कारण दाखवा नोटीस बजावली आहे। पान मसाला आणि संबंधित उत्पादनांच्या जाहिरातीमध्ये सहभागी झाल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे। तंबाखूजन्य उत्पादनांच्या जाहिरातींवर निर्बंध असल्यानं अनेक कंपन्यांनी सरोगेट ॲडव्हर्टायझिंगचा मार्ग निवडला। मात्र या जाहिरातींद्वारे मूळ तंबाखूजन्य ब्रँडचीच प्रसिद्धी केली जात असल्याचा आरोप सातत्यानं होतोय। आणि याच पार्श्वभूमीवर एफडीएनं काही जाहिरातींची तपासणी देखील सुरू केली आहे। तपासणीनंतर संबंधित जाहिरातींमध्ये सहभागी असलेल्या कलाकारांना 15 दिवसांच्या आत स्पष्टीकरण देण्याचे आदेश एफडीएनं दिले आहेत। कलाकारांकडून समाधानकारक उत्तर न मिळाल्यास पुढील कायदेशीर कारवाईचा मार्ग मोकळा होऊ शकतो। त्यामुळे या प्रकरणाकडे मनोरंजन क्षेत्रासह सर्वांचंच आता लक्ष लागलंय। शाहरुख खान असेल किंवा अजय देवगण असेल, हे प्रतिभावंत कलाकार आहेत। त्यांच्या कलेचा आपण सन्मान करतो, पण त्यांनी कोणाची जाहिरात करावी? विमल सारख्या गुटख्याची? तुमचे कोट्यावधी फॉलोअर्स आहेत, देशातला युवा वर्ग तुमचा फॅन आहे, तुम्हाला फॉलो करतो। तो उलट नशा मुक्त भारत याच्यासाठी मी तुम्ही त्यांना प्रेरित केलं पाहिजे, आणि अशा विमल सारख्या गुटख्याची ऍड करतात। नैतिकता म्हणून एकाही कलाकारानं अशा प्रकारच्या कोणत्याही नशेच्या वस्तूंची जाहिरात करूच नाही। आणि कोणी करण्याची हिंमत करत असेल, मग तो शाहरुख खान असेल, अजय देवगण असेल किंवा आणखी कोणी असेल, त्याच्यावर कायदेशीर कारवाई होणारच। नहीं, मैं तो इतना ही कहूँगा कि ये जो कलाकार हैं उनके ऊपर कार्रवाई करने के बजाय जो विमल नाम की पान मसाला की कंपनी, उनके मालिक के ऊपर आप कार्रवाई करो। और उसी के साथ महाराष्ट्र में ड्रग्स का जो विषय है या ड्रग्स का जो सप्लाई इतना बढ़ गया है, उससे अच्छा होम डिपार्टमेंट में तुकाराम जी मुंडे को वहाँ पे भेज दो, ड्रग्स विभाग का प्रमुख बना दो, तो ये पान मसाला छोड़ो, ड्रग्स पे वो कार्रवाई करना चालू कर देंगे। उससे युवाओं का ज्यादा फायदा होगा। माझ्याकडे नाहीये, परंतु आज एफडीएच्या माध्यमातून जे वेगवेगळ्या ठिकाणी चुकीचे कामं होत आहेत त्याच्यावर अंकुश घालण्याकरता अनेक कार्यवाह्या झालेल्या आहेत। ही जी जाहिरात दिली आहे त्या जाहिरातीच्या अनुषंगाने नोटीस देण्याचं मी देखील सोशल मीडियामध्ये आता बघितलं आहे, परंतु निश्चितपणे त्याच्यावर काहीतरी त्यांचा जो कागदपत्र असतील त्या अनुषंगाने कारवाई केली जाईल।